गुरुजी, तुमचं नाव काय? तुकाराम बापूराव शिंदे. बरं. वय? वय 81 वर रनिंग. तुम्ही कुठल्या सेवेमध्ये होता? प्रथम शाळा कळंब तालुक्यात आडसोळवाडी. कोणत्या वर्षी जॉईनिंग आहे तुमची? 29/4/66. मग तुम्ही कुठल्या कुठल्या गावामध्ये ड्युटी केली आठवतंय का तुम्हाला? आठवत आहे. सांगा बरं एक दोन नाव. आडसोळवरून येरमाळा, येरमाळ्याहून तांदूळवाडी तालुका कळंबच, हे तिन्ही गावाचं ना. कळंबहून कळंब तालुक्यात लोहटा, लोहट्याहून जिल्हा बदलामध्ये मातोळा, लातूर तालुक्यात जिल्ह्यात. आणि लातूर जिल्ह्यात आल्यापासून माझं सिनियरिटी लिस्टमध्ये कुठंही नाव नाही. तुमची किती वर्ष सेवा झाली एकूण? 36 वर्षे 1 महिना. मग तुम्ही मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाला असता? मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झालो, पण तशी ऑर्डर मला लिस्टच आहे ज्येष्ठता यादीची मुख्याध्यापक पदाची. माझं ओरिजिनल आहे, ती बी 10-12 अर्ज लिहून शेवटचा अर्ज मी लिहिला 29/11/2010 की मी, कारण ती मला सिनियरिटी लिस्ट दिनातीच. 29/11/2010 लिहिलं की मी यापुढे खात्यावर कारवाई करीत असताना मी खात्याचा कसल्याही प्रकारे गुन्हेगार राहणार नाही. मग त्यांनी लिस्ट दिली मला 1065ची. 1065मध्ये माझा 952 नंबर आहे. ती लिस्टच आहे 5.5 ते 9च्या ग्रेडची. म्हणजे तुम्हाला मुख्याध्यापक पद दिलंच नाही? दिलं नाही, पण त्या यादीत नाव आहे माझं. म्हणजे मग तुम्हाला मुख्याध्यापक पदाचं बेनिफिट काहीच मिळालं नाही मिळाले. आणि त्याच्यात बी जी यादी मला सिनियरिटी लिस्टची दिली त्याच्यामध्ये सगळ्यातच 5.5 ते 9च्या ग्रेडमध्ये फिक्सेशन आहे. आणि मला त्याच यादीमधला असून 5 ते 8चा ग्रेड दिलेला आहे. पण तुमचा दुसरा एक इश्यू आहे होय. की 3 वर्ष 11 महिने होय. खात्यानं तुम्हाला कुठं जॉईन करून घेतलं नाही. हां, त्याचं कारण काय? कारण पहिली ऑर्डर 21/90ची आहे. ती ऑर्डर पूर्ण उभी केली. नंतर 16/7/90ला मी शिवपुढे अपंग लेकराला कडेवर घेऊन गेलो. असा बा तुम्हाला कुठं बदली झाली होती तुमची? माझी बदली जिथं दवाखाना आणि मुलाच्या उपचारासाठी, अपंग मुलाच्या उपचारासाठी मी मागत. कोणत्या गावाला तुमचं ट्रान्सफर केलं होतं? माझं शेऱ्याला ट्रान्सफर केलं. शेऱ्याहून मी लिहिलं 16/7/90ला शिवपुढे लेकराला घेऊन जाऊन अपंग. मी शिवून कंडिशन मगून 16/7/90च्या माझ्या लेखी विनंती अर्जावरून 22/8/90ला ऑर्डर दिली. मुरुडमध्ये तुम्ही किती दिवस होतात? मुरुडमध्ये 24 ते 29/8/90. आणि त्या शिवून दिलेल्या ऑर्डरला डुप्लिकेट स्टे दिला. सही शिवची नाही, शिवकडे गेलो. बरं, म्हणजे असं म्हणायचंय तुम्हाला की तुम्ही जेव्हा मुरुडमध्ये जॉईन झालात, होय, तर 5च दिवसानंतर तुमच्या त्या ऑर्डरला स्टे दिला, खोट्या सहीचा. त्या ऑर्डर माझ्याजवळ आहे. मग स्टे दिल्यानंतर तुम्ही कुठल्या शाळेवर गेलात? नाही, पुन्हा 17/9/90ला स्टे ऑर्डर नंतर कुठंच मला जॉईन करून घेण्यात म्हणून 17/9/90ला अर्ज दिला. 17/9/90चा अर्ज, कारण माझ्या जागेवर अगोदर जॉईन करून घेतलेला होता. म्हणजे तुम्ही परत मुरुडून स्टे आल्यामुळे तुमच्या ऑर्डरला तुम्ही शेऱ्याला गेला. शेऱ्याला गेलो. शेऱ्यामध्ये तुम्हाला जॉईनिंग करून घेतलं नाही, पण शेऱ्याच्या शिक्षक हेडमास्टरनं मला रिलीव्ह केलं. त्याच्यात माझं कॉपी आहे. शेऱ्याच्या शिक्षकांना तिथं जागा तर नव्हती म्हणून मला परत फिरवलं, पण शेऱ्याच्या हेडमास्टरनं मला तिथून रिलीव्ह केलं. आणि कुठल्या शाळेवर पाठवलं? परत शेऱ्यालाच. हे ऑर्डर आहे माझ्याजवळ. बरोबर. शेऱ्याला तर तुम्हाला जागा नव्हती. मग तुम्ही परत कोणत्या शाळेवर गेलात? मी सतत अर्ज दिले. कोणत्या शाळेवर गेलात? कोणत्या शाळेवर गेलो नाही. किती दिवस तुम्हाला शाळा दिली नाही? 3 वर्ष 8 महिने.
3 वर्ष 8 महिने 8 महिने. तुम्हाला पण मी सतत अर्ज जॉईनिंगसाठी लिहित गेलो, माझं पुरावे हे दाखल केल्याचे हे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की 3 वर्ष 8 महिने तुम्ही मला जॉईन करून घ्या म्हणून खात्याला कळवत होता हो, लिखित कळत स्वरूपामध्ये. होतं माझं पण खात्याचे तरीही तुम्हाला त्यांनी कुठेही शाळा दिली नाही, दिलेली जॉईनिंग नाही. दिली नाही. हं. मग 3 वर्ष 11 महिन्यामध्ये तुमचा पगार तुम्हाला मिळत होता का? बिलकुल नाही. मिळत होता तारण म्हणून थोडा. बरं. मग आता ते त्याच्यामध्ये आकडा माझ्या ध्यानात नाही. तारण म्हणून थोडा देत होतं ते खातं. आता तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहे? कुटुंबामध्ये 12 माणसं आहोत आम्ही. बरं. कमवते किती आहेत? कमवते कोणीही नाही, कारण 36 वर्षे 1 महिना नोकरी करून मॅट्रिक पासचा मुलगा माझ्या घरात एकही नाही. बरं. कारण मग मी हां. तुमचं 3 वर्ष 8 महिने म्हणालात. हो, तुम्हाला 11 महिने जॉईनिंग लिहिलेले त्यांनी नव्हती. रजा मांडली. मग तुमच्या तर ह्याच्यातून मग तुमचं हे 12 माणसाचं कुटुंब तुम्ही कसं भागवत होता? उदरनिर्वाह कसा करत होता? उदरनिर्वाहासाठी या शिवारातला एकही शेत असं राहिलं नाही की त्या ठिकाणी बांधाच्या आत जाऊन कष्ट केलं नाही, असं एकही शेत नाही. म्हणजे तुम्ही शिक्षकी पेशात असताना सुद्धा हो, तुमची काही चूक नसताना हो, तुम्हाला केवळ खात्यानं शाळा न दिल्यामुळं हो, तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली हो, हो. आणि तुम्ही मग 3 वर्ष 11 महिने मोलमजुरी करून तुमचं कुटुंब उदरनिर्वाह भागला. सांभाळलं. हो. मग त्या काळामध्ये तुमच्या मुलांच्या शाळेचं शिक्षणाचं काय केलं तुम्ही? काय ज्याला होत नाही लहान घरी बसून, आणि आम्ही जिथं काम लागेल तिथं कामाला जायचं. सगळं कुटुंब कळतं करणारे. मग तुम्ही वरिष्ठाकडे तक्रार का केली नाही त्यावेळेला की मला जॉईनिंग करून घेत नाहीत म्हणून? 10-12 अर्ज आहेत माझ्याजवळ पोचनिशी, जॉईन करून घ्यायची. आणि पहिला अर्ज कोणता आहे? स्टे दिल्याबरोबर, खोटा स्टे दिल्याबरोबर, खोटा स्टे दिल्याबरोबर त्यांनी मी अर्ज त्यांना दिला. पण माझी एक विनंती आहे, शिवून दिलेल्या ऑर्डर आणि स्टे जो त्याच ऑर्डरला स्टे दिला आहे तो खोटा, याची तुलनात्मक दृष्ट्या निरीक्षण व्हावं ही माझी खात्याला काय विनंती मागणी आहे. आहे शासनाकडं? शासनाकडे माझी सगळ्या सिनियरिटीप्रमाणे, मुख्याध्यापकाप्रमाणे झालेली नुकसान आणि तरतूद असेल तर व्याजासहित मला देण्याची कृपा करावी. काय त्याचं आकडेवारी आहे तुमच्याकडे? एवढंच नव्हं, मला जे पेन्शनवर निघताना नावानं चेक न रूपानं जी दिलेलं असतं ते सुद्धा मला दिलेलं नाही.